मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या निधीचं वितरण आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेला असून पहिला टप्पा आता पूर्ण वाटप करण्यात येणार आहे। नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांच्या याद्या देखील तुम्हाला बघायला मिळतील। त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता सरकारने डायरेक्ट नवरात्र सण असल्यामुळे 18 जिल्ह्यांची यादी तयार केलेली असून या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता 2 हप्त्याचे पैसे 100% जमा करण्यात येणार आहे। तर आता नेमके यामध्ये कोणते जिल्हे आहेत सर्व काही यादी आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले तर रोज लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती बघायला मिळेल। व आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा। तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी वाटप होणार ती माहिती देखील आपण नक्की देणार आहोत। तर चला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आपण कालच सांगितलं होतं सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय होण्याची तयारी आता सुरू झालेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर हप्ता वाटपाची सुरुवात झाली। अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून आता 18 जिल्ह्यात सुरू होणार आहे। यामध्ये जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून या 18 जिल्ह्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता एकनाथ शिंदे यांच्याकडून तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणालाही कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही असं सांगण्यात येत आहे। व लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदेंनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे। व एकनाथ शिंदेंनी जर सांगितलं तर पैसे येत असतात हे तुम्हाला माहितीच असेल, कारण की एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते पूर्ण करत असतात। तर आता ते म्हटलेले आहेत की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण आता 18 जिल्ह्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप करत आहोत। यावेळेस काही झालं तरी नवरात्र उत्सव सण हा लाडक्या बहिणीचा गोड झालाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे। व त्यामुळेच आता सर्व बहिणीला, इकडे बघा, सर्वच बहिणीला गॅस सिलेंडरचे 830 रुपये ते देणार आहेत व आता सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता देणार आहेत। जर गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तर त्यांनी सांगितलेले एक काम करून घ्या, तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा हप्ता यावेळेस नवरात्र उत्सव सण असल्यामुळे 100% मिळेल। मग गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ते मिळवण्यासाठी काय करायचं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। तर चला आता कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होत आहेत त्यांची यादी आलेली असून या ठिकाणी बघू शकता सरकारने डायरेक्ट पूर्ण पैसे वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे। आता डायरेक्ट 3 दिवस पूर्णपणे हे पैसे आता वाटप सुरू राहणार असून 3 दिवसात पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहेत। मात्र जसे पैसे सुरू होतील तसे 3 दिवस पूर्ण पैसे वाटपासाठी लागणार असून पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या दिवशी पैसे, दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या दिवशी, तर तिसऱ्या टप्प्यातील महिलांना तिसऱ्या दिवशी पैसे आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। तर चला आता कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा करण्यात येत आहे त्या जिल्ह्यांची यादी सांगतो। आता तुमचा जिल्हा आहे का नाही नाव बघण्यासाठी आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादी आलेली असून जिल्ह्यांची नावे या ठिकाणी देखील आलेली आहेत। तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसतच असेल, जिल्ह्यांची यादी देखील दाखवण्यात आलेली आहे। इथे बघा, आता सारख्या सर्व बहिणीच्या बँक खात्यात नवरात्र उत्सव आता या ठिकाणी आलेला असल्यामुळे पैसे वाटप करण्यात येणार आहेत। आता बहिणीचा नवरात्र उत्सव आनंदात जाणार असून डायरेक्ट 2 हप्ते आता सण असल्यामुळे देण्यात येणार आहे। त्यामध्ये गॅस सिलेंडरचा पण हप्ता जमा होणार आहे। व यादी बघा, यादीमध्ये गॅस सिलेंडरचे पैसे व आता सप्टेंबरचे पैसे जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार असून यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तुम्ही फक्त एकदा चेक करा। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव निघालं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याची रक्कम आता जमा होऊन जाणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। या ठिकाणी काय दाखवलं, इकडे बघा, 8 बँकांची लिस्ट एक पाठवली आहे व 18 जिल्ह्यांची यादी एक सरकारने आता अधिकाऱ्यांकडे पाठवली असून एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांजवळ 18 जिल्ह्यांची यादी पाठवली आहे व अधिकाऱ्यांनी आता 18 जिल्ह्यात पैसे वाटपाचं काम सुरू केलेलं असून आता सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे वाटपाची सुरुवात आता करत आहोत असं देखील सांगितलं आहे। त्यामुळे आता जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तशी या 18 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार आहे। तर चला, एकनाथ शिंदेंनी कोणत्या 18 जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे। आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की आपला जिल्हा आहे का नाही, आपल्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळणार व किती वाजता मिळणार ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे। तर चला बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता यादी आलेली असून यादीमध्ये आता 18 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। यामध्ये पहिला जिल्हा पण आता जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघू शकता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता पूर्णपणे ही रक्कम जमा करण्याचा आदेश सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। पूर्ण रक्कम ही सरकारच्या माध्यमातून आता वाटप करण्यात येणार असून 1500 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरचे सोडण्यात येणार आहे। त्यानंतर जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये दुसरी रक्कम म्हणजे गॅस सिलेंडरची 830 रुपयांची रक्कम ही देखील आता पूर्णपणे सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 830 रुपयांची ही रक्कम देखील आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कोणालाही कसली व काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। यामध्ये आता पहिला जिल्हा जाहीर झालेला असून लातूर जिल्हा इकडे बघा, याच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। इकडे बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये लातूर जिल्ह्यात सोडून टाका असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे। आता एकनाथ शिंदे साहेब पैसे वाटप करा म्हटले आहेत म्हणल्यावर 100% वाटप होणारच। गॅस सिलेंडरचे 830 रुपये त्यानंतर सप्टेंबरचे 1500 रुपये पूर्ण आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप होणार असल्यामुळे कुणालाही कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, पुढच्या देखील सर्व जिल्ह्यांच्या याद्या आता आपण बघूयात। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार, 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही, सर्व काही आता बघायला मिळेल। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या स्पष्टपणे माहितीनुसार आता लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची देखील बातमी आलेली असून पूर्णपणे पैसे वाटपाचं काम आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाचे जिल्हे जाहीर झालेले आहेत, तुम्हाला याद्या दाखवत आहे। तर इथे सांगितलं आहे आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात आम्ही गॅस सिलेंडरचे 830 रुपये टाकणार असल्याचं आता एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे। म्हणजे ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण मिळतील, फक्त आता सरकारने सांगितलेले काम पूर्ण करा। 24 तासाच्या आत हे काम जर पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचे पैसे पण आता जमा होतील, कारण की आता एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत। तर चला आता यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार का व मिळवण्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणार आहे। व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% मिळतील व तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले की लगेच तुम्ही आसपासच्या आपल्या जवळच्या महिलांना देखील माहिती द्यावं, त्यांना पण हे पैसे मिळून जातील। कारण आता नवरात्र उत्सव सण असल्यामुळे सर्व बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे सरकार आता टाकणार आहे व त्यानंतर 1500 सप्टेंबरचा हप्ता पण आता सुरू होतच आहे। तर चला आता पैसे वाटप होणारी 18 जिल्ह्यांच्या यादीत पुढे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण आता यादी तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादीमध्ये सर्व काही माहिती सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण हप्त्याचे पैसे आता वाटप करण्यात येणार असून यामध्ये बघू शकता शिंदेंनी सरसकट पैसे वाटपाचे आदेश आता दिलेले आहेत। पुढे सांगितलं आहे की यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सोलापूर जिल्हा त्यांच्या मार्फत जाहीर झालेला आहे। तर बघा आता सोलापूर जिल्ह्यात देखील पैसे वाटप करा एकनाथ शिंदेंनी आदेश दिले असून 18 जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं देखील त्यांनी नाव टाकलेलं असून आता सोलापूर जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार आहे। डीबीटी प्रक्रिया आता सुरू झालेली असून लवकरच डीबीटी काम पूर्ण होईल व एका क्लिकमध्ये सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील। इकडे बघा आत्ताच आनंदाची बातमी आली, 2 मिनिटापूर्वी बातमी टाकलेली आहे। इकडे बघा आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती 2 मेसेज येणार। बघा मेसेज जर आले तर पैसे जमा झाले म्हणून तुम्ही समजू शकता, कारण आता मेसेज आले की त्या ठिकाणी लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट, तुमच्या बँक खात्यात क्रेडिट युअर अकाउंट 1500 सप्टेंबरची व क्रेडिट युअर अकाउंट गॅस सिलेंडरचे 830 रुपये असा मेसेज येईल। हे 2 मेसेज आले की तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन पैसे आणू शकता असं सांगितलेलं आहे। बँकेतून पैसे काढू शकता, आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये तुमच्यासाठी। आता सरकारने डायरेक्ट मोठा निर्णय घेतलेला आहे। तर बघा आता सोलापूर जिल्ह्यात देखील मेसेज येणार आहेत, कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज येतील। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जे आहे ते टीव्हीवरती बोलताना सविस्तर माहिती सांगितली। या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री फडणवीस लाईव्ह आलेले आहेत, त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं पूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत, पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे आता एकाच मिनिटामध्ये सांगून टाकतो। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यानंतर कोणत्या 8 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या 8 बँकांची पण नावे सांगतो। जर तुमचं बँक खातं या 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत असेल तर मग चांगला दिलासा मिळणार आहे, कारण या 8 बँकेत सर्वात आधी सरकार आता पैसे वाटप करत असून गॅस सिलेंडरचे पैसे व सप्टेंबरचे पैसे सर्वात आधी आता जमा करण्यात येणार आहेत। नवरात्र उत्सव असल्यामुळे सर्व बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे। तर चला आता पुढच्या देखील याद्या आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे यादी आलेली असून लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। पुढची यादी आलेली असून इकडे बघा पैसे वाटप आता सुरू होत आहे। आता सरकारने मेसेजमध्ये माहिती सांगितलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता सोडण्यात येणार आहेत। खाली काय सांगितलं आहे, पैसे वाटप आता सुरू होत असून 3 दिवस आता हे पैसे वाटप चालणार आहे। सर्वांच्या बँक खात्यात पैसे येतील। 8 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे कोणालाही कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नसून प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे। त्यामुळे कोणीही कसली काळजी व आता चिंता करत बसू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला असून सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व कसली चिंता आता लाडक्या बहिणींना करण्याची गरज पडणार नाही। एक मोठा निर्णय आता लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत सर्व काही याद्या तुम्हाला सांगत आहे। बघू शकता अखेर अपडेट आली। लाडक्या बहिणीला वाटत पण नव्हतं की एवढ्या लवकर सरकार हप्ता देईल, मात्र हप्ता पूर्ण जाहीर झाला व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता मेसेज येणार असल्यामुळे लाडक्या बहिणीनं मेसेजकडे लक्ष द्या। 1500 रुपये जमा होतील। ते पैसे जमा झाले की गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये जमा होतील। टोटल 2330 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यात येणार आहे। तर चला यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या जिल्ह्यांची पण तुम्हाला नावे सांगतो। आता फक्त यादी बघत चला। तर इकडे बघा यामध्ये आता यादी आलेली असून पुढील क्रमांकाचे जिल्हे जाहीर झालेले आहेत। तर लाडक्या बहिणीनं 8 बँकांची व आता 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। यामध्ये बघा जर खातं SBI मध्ये असेल तर या बँकेत आता पैसे सोडण्यास सुरुवात होत असून SBI बँकेत 1500 सप्टेंबरचे सर्वात आधी वर्ग करण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे यांनी तातडीचे आदेश दिलेले असून नवरात्र सणानिमित्त आता मोठी खुशखबर मिळणार असेल। ज्यांचं खातं SBI मध्ये आहे त्यांना तर चांगला दिलासा मिळणार असून SBI बँकेत सप्टेंबरचा हप्ता आता जमवण्यास सुरुवात होत आहे। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता या बँकेमध्ये पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसू नका। लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे, चांगली खुशखबर लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। थेट रक्कम आता पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज आता तुम्हाला पडणार नाहीये असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। पूर्णपणे रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत सर्व काही जिल्ह्यांची यादी आपण बघतच आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी SBI बँकेत पैसे येणार आहेत। त्यानंतर आता जिल्ह्यांची यादी आलेली असून पुढील क्रमांकाचा सातारा जिल्हा आहे। बघा सरकारने आता सातारा जिल्ह्यात देखील पैसे वाटपाचं नियोजन केलेलं असून सातारा जिल्ह्यात देखील इकडे बघा 1500 रुपये सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता पूर्णपणे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका। पूर्ण रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। कोणत्या क्षणी काही तासात आता पैसे वाटपाचं पूर्ण नियोजन होऊन जाईल व DBT प्रक्रिया आता सुरू होईल। यामध्ये सातारा जिल्ह्यात जशी DBT प्रक्रिया सुरू होईल तसे पैसे जमा होतील। तुम्हाला माहितीच असेल DBTच्या माध्यमातून जर पैसे वाटप सुरू झालं तर फक्त आणि फक्त DBT प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिकडून मुंबईतून बटन दाबल्यानंतर पैसे जमा होतात। 1500 सप्टेंबरचे लगेच तुम्ही बँकेतून आणू शकता। त्यानंतर गॅस सिलेंडरची पण आता तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन हे पैसे काढून आणू शकता। कसली काळजी करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट सरकार तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज पाठवणार असून तुमच्या मोबाईलवरती मेसेज आले की लगेच तुम्हाला दिसणार आहे। तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यात मेसेज येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत पुढच्या देखील याद्या व आता कोणत्या बँकामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकांच्या पण याद्या आता तुम्हाला दाखवत आहे। आता फक्त राहिलेला तुम्हाला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता महत्त्वाची माहिती व एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं असून लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बघू शकता पैसे वाटप आम्ही सुरू करत आहोत, आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणारे आहोत असं शिंदेंनी सांगितलं आहे। पुढे सांगितलं की आता सरकारने पूर्णपणे आता दिवाळी तसेच आता दसरा येण्यापूर्वीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे सर्व बहिणीला आता चांगला दिलासा मिळालेला आहे व तसेच आता सर्वात आधी दसरा येण्याआधी व दिवाळी येण्यापूर्वीच आता ऑक्टोबरचे पण पुढचे पैसे पण जमा झाले पाहिजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। व नवरात्र उत्सव असल्यामुळे आता सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे पण आता पूर्णपणे पैसे हे सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची लाडक्या बहिणीला गरज पडणार नाही अशी माहिती येत आहे। त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे एक मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। यामुळे सर्व बहिणीला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही आता हरकत नाहीये। तर यामध्ये आता पूर्णपणे सरकारने जिल्ह्यांची यादी पाठवलेली असून अधिकाऱ्यांकडे 18 जिल्हे पाठवले आहेत। त्या 18 जिल्ह्यात आता सरकारी अधिकाऱ्यांकडून पैसे वाटपाचं नियोजन आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला नेमके आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची एक तुम्हाला माहिती आता एका मिनिटामध्ये दाखवतो। तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला।
तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली असून आता सर्व रक्कम जमा होणार आहे। या ठिकाणी बघा माहिती आलेली आहे डीबीटीच्या माध्यमातून सर्व आता पैसे वाटप होणार आहेत। बघा मुंबईतून डीबीटीचं बटन आता दबणार आहे, पैसे जमा होणार असून अखेर आता चेकवरती सही झालेली आहे। 3,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप सुरू होणार असल्यामुळे सर्व माता भगिनींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। बघा डीबीटी प्रक्रिया आता पूर्ण सुरू होणार आहे। यामध्ये डीबीटीचं बटन आता सरकारकडून दबणार असून डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत, पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही। थेट रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा करण्याच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी पूर्ण रक्कम आता लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात जमा होईल, कसली काळजी व चिंता आता करत बसू नका। महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेले आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तुम्हाला आता एका मिनिटामध्ये बँकांची व जिल्ह्यांची यादी लगेच दाखवतो। तर इकडे बघा बँकांची लिस्ट आलेली असून आता पोस्ट बँकेत खातं असेल तर अजून दिलासा तर मिळणारच आहे। पोस्ट बँकेत पूर्ण पैसे वाटप होणारच असून पोस्ट बँकेत देखील रक्कम आता सोडण्यात येणार आहे। ज्यांचं खातं या बँकेत असेल त्यांच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे पैसे जमा होणार असून गॅस सिलेंडरचा 830चा हप्ता व सप्टेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता टोटल आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक मोठा दिलासा देणारा व चांगला निर्णय आता जाहीर झालेला आहे। त्यामुळे कसली चिंता करण्याची गरज आता तुम्हाला पडणार नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही। थेट रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता तुमची चिंता मिटलेली आहे। तुमच्यासाठी मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आता पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये व कसलीही चिंता आता करण्याची गरज तुम्हाला पडणार नाहीये। व लाडक्या बहिणीनं अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ अजून काही तासांमध्ये या चॅनलवरती येणार आहे। तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची बातमी बघायला मिळेल। कारण आता अजून पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होतील त्याबाबतची यादी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच देणार आहोत। पुढचा व्हिडिओ नक्की बघू शकता व हा व्हिडिओ इतर बहिणीला देखील नक्की पाठवू शकता। धन्यवाद।